नवोदय मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी पाली सुगंधावली या पुस्तकातील जो पद्य विभाग आहे, शेवटचा विभाग आहे, त्यामध्ये उत्तरा थेरी या थेरीबद्दल आपण आज अभ्यास करणार आहोत। ही थेरीचं म्हणा गेलं तर पटाचारा ही जी थेरी आहे तिची ती शिष्य आहे, विद्यार्थिनी आहे। तर काय लिहिलं आहे आधी बघूया, त्यांच्या पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे पाहूया। पाली थेरी गाथा मधील उत्तरा थेरी ही एक अतिशय महत्त्वाची थेरी आहे। उत्तरा थेरी ही तथागत बुद्धांच्या काळातील एक अतिशय महत्त्वाची थेरी असून या थेरीने या गाथेमध्ये आपल्या भिक्खुनी होण्यापूर्वीच्या जीवनाचे वास्तविक वर्णन केलेले आहे। या गाथेमध्ये उत्तरा थेरीने अतिशय कष्टमय जीवनाचे वर्णन केलेले आहे। त्याचप्रमाणे स्त्री जीवनाचे जे दुःख आहे त्या दुःखांचे वास्तविक वर्णन केलेले आहे। भिक्खुनी संघामध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तरा थेरीला जे ज्ञान व सुख प्राप्त झाले त्याचे हे वर्णन येथे आलेले आहे। अशा प्रकारचे हे सुरुवातीचं इंट्रोडक्शन पार्ट आपल्या पाली सुगंधावली या पुस्तकामध्ये आहे। जसं मी म्हणालो की ही थेरी पटाचारा थेरीची विद्यार्थिनी आहे। एकदा पटाचारा थेरीचं तिने प्रवचन ऐकलं, उपदेश ऐकला आणि ती भिक्खुनी संघामध्ये स्थापन झाली। तिने प्रवजा घेतली आणि त्या पुढचा हा तिचा प्रवास आहे। तर काय लिहिलं आहे ते आपण पाहूया थेरी गाथामध्ये। ही सर्व तुम्हाला थेरी गाथा 7 निकपामध्ये तुम्हाला उत्तरा थेरीची माहिती भेटेल। मुसलानी गहेत्वानं धैन्य कोटेंती मानवा पुत्तदारानी पोसेंता धनं विदंती मानवा। अशा प्रकारची पहिली गाथा आहे। त्या गाथेमध्ये मुसलानी गहेत्वानं हा शब्द आलेला आहे। त्वानं हा प्रत्यय इथे लागलेला आहे। आपण मला कमेंट करून सांगायचं की एक्झॅक्टली हा त्वान प्रत्ययाला आपण काय म्हणतो ते। तर त्वान याचा अर्थ आहे मुसळ धरून किंवा मुसळ घेऊन। धैन्य कोठेंती धान्य कुटतात। आपण जे मुसळ पाहिली तर गावी आजही काही ठिकाणी, आज बऱ्याच ठिकाणी लुप्त झाली, पण काही गावी काही ठिकाणी आजही मुसळीमध्ये हे धान्य कुटले जातात। तर ते लिहिलेलं आहे धान्य कुटणं। पुत्तदारानी पोसेंता पुत्र पत्नीचे पालन पोषण करतात। धनं म्हणजे सोने नाणे जे काय आहे, सोने चांदी रत्ने संपत्ती इत्यादी त्याला धनं। विदंती म्हणजे शोधतो किंवा मिळवतो किंवा प्राप्त करतो। तर अशा प्रकारे यांचं हे थोडाफार शब्दार्थ आहे। तर अर्थ काय होता आपण पाहूया। मुसलानी गहेत्वानं धैन्य कोठेंती मानवा, मानवा म्हणजे तरुण। पुत्तदाराणी पोसेंता धनं विदंती मानवा, याचा अर्थ असा होतो मुसळ हातात घेऊन तरुण धान्य कुटतात। पत्नी मुलांचे पालन पोषण करण्यासाठी तरुण धनसंपत्ती मिळवतात। हे आपण दैनंदिन आयुष्यामध्ये आपण नेहमीच पाहतो की जसं आपल्या पत्नी मुलांचे पालन पोषण करण्यासाठी तरुण धनसंपत्ती मिळवतात किंवा रोजगार करतात, हे आपण पाहिलेलं आहे। जे आपली महामंगलसूत्रामध्ये पण एक गाथा तशीच आहे। पुत्तदारस संघो, काय दिलं आहे, माता पिता उपठाण पुत्तदारस संघो। अशा प्रकारची गाथा त्याच्यामध्ये येते ना सत्यवचन, म्हणजे ते आपण संपूर्ण पाहिलेली आहे। महामंगलसूत्रामध्ये ती गाथा आहे। ती गाथा कशी आहे, माता पितु उपठाणं पुत्तदारस संघो अनाकुलाच कम्मंता एतं मंगल उत्तमं, म्हणजे आई वडिलांची सेवा करणे, बायको आणि मुलांची पालनपोषण करणं आणि इतर व्यर्थ कामामध्ये लक्ष न घालणे हेच उत्तम मंगल आहे। अशा प्रकारे भगवान बुद्ध आपल्याला नेहमी महामंगलसूत्रामधली ही गाथा सांगते। तिथे हेच सांगितलेलं आहे की पत्नी आणि मुलांच्या पालनपोषणासाठी मुलगा की जो तरुण हा नेहमीच धनसंपत्ती मिळवत असतात। घटेत बुद्ध शासने यं कत्वा नानु तप्पती क्षिप्पं पादानी धोवित्वा एकमंतं निसीदथ। घटेत म्हणजे प्रयत्न करणे, प्रयत्न करता। बुद्ध शासने म्हणजे बुद्धांची शिकवण। यंग म्हणजे जे, ज्याला, ज्याचे, जो काही किंवा जे काही। कत्वा म्हणजे करून। नानु तप्पती पश्चाताप होत नाही किंवा खेद वाटत नाही। पादानी म्हणजे पायांना, धोवित्वा धुवून।
एक मंथन एका बाजूला, निसीदत बसला किंवा बसली किंवा बसा. त्याचा पूर्ण अर्थ काय होता? घटेत बुद्ध शासने यंकत्वा नानुतप्पती क्षिप्पं पादानी धोवित्वा एक मंथन निसीदत. इथे क्षिप्पंचा अर्थ काय होतो? शीघ्र दिलेला आहे. क्षिप्पंचा अर्थ आहे शीघ्र. म्हणजे बुद्धांच्या आज्ञेप्रमाणे किंवा शिकवणीप्रमाणे कार्य करा, त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही. लवकर पाय धुवून एकांत ठिकाणी योग्य अशा ठिकाणी जाऊन ध्यानाला बसा, अशा प्रकारचा उपदेश इथे केलेला आहे. किंवा आता जसं आपण महामंगलसूत्राची गाथा पाहिली, त्याच्यामध्ये एकूण 38 मंगलसूत्र सांगितलेले आहेत, महामंगल सांगितलेले आहेत. प्रत्येक जीवनामध्ये, मानवाच्या जीवनामध्ये जी आवश्यक असणारी सूत्र तिथे सांगितलेले आहेत. तसंच पराभव सूत्र सांगितलं आहे, त्याच्यामध्ये 12 पराभव सांगितलेले आहेत. तर माणसाची अधोगती कशी होऊ शकते, कशी होते, हे पराभव सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. जर ह्यांचा उपदेश म्हणजे हे दोन महत्त्वाचे उपदेश आहे, म्हणजे हे दोन महत्त्वाच्या गाथा आहेत, त्यांचं जर आपण आचरण केलं तर आपल्याला म्हणजे बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे आचरण केलं तर काय सांगितलं आहे की तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पश्चाताप होणार नाही, किंवा कारण ह्याच्यामध्ये सदोदित तुमची उत्कर्ष आणि भरभराटच होणार आहे असं सांगितलं आहे. तर पुढे सांगून काय लिहिलं आहे? क्षिप्पं पादानी धोवित्वा एक मंथन निसीदत. म्हणजे लवकर शीघ्र गतीने मी पाय धुवून एका बाजूला बसले. का बसले? तर ध्यानाला बसले. पुढची गाथा. चित्तं उपठपेत्वानं एकग्ग सुसमाहितं पच्चवेखत्त संखारे परतो नोच अतत्तो. चित्तं म्हणजे मन, माइंड. उपठपेत्वानं म्हणजे हे आहे पूर्वकालिक अव्यय आहे, ॲब्सोल्यूट याला म्हणतात. असे करून किंवा केल्यानंतर किंवा करून झालेले पूर्वकर्म. एकंग म्हणजे मन विखरलेले नसून एका विषयावर स्थिर झालेले, मनाची एकाच विषयावर टिकून राहण्याची अवस्था आहे म्हणजे एकंग. सुसमाहितं म्हणजे चांगल्या प्रकारे पूर्णपणे एकत्र ठेवलेले, स्थिर केलेले. पच्चवेखत्त म्हणजे डोळ्यांनी नव्हे तर प्रज्ञेने मागे वळून पाहणे, आपल्या अनुभवावर आधारलेले इच्छेने घडणारे निर्माण म्हणजे आपल्या अनुभवावर शांतपणे खोलवर विचार करणे. संखारे म्हणजे कारणावर आधारलेली, इच्छेने घडणारी, निर्माण होणारी आणि नाश पावणारी प्रत्येक मानसिक व भौतिक प्रक्रिया. परतो म्हणजे दुसऱ्याचा, परक्याचे किंवा स्वतःचा नसलेला. नो म्हणजे नंतर, नाही, खरंच किंवा आता. अत्ततो म्हणजे स्वतः मानून धरणे, स्वतः म्हणून, आत्मभावाने. त्याचा अर्थ काय होतो? चित्तं उपठपेत्वानं एकग्ग सुसमाहितं पच्चवेखत्त संखारे परतो नोच अत्ततो म्हणजे मन स्थिर करा, एकाग्र व शांत करा. सर्व संयोग धर्म म्हणजे संस्कार हे माझे नाहीत, मी नाही असे परके म्हणून निरीक्षण करा. याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला कॉन्स्टंटली तुम्हाला ध्यानात बसून तुम्ही त्याच्यावरती निरीक्षण करायचं आहे, त्याच्यावर पाहायचं आहे. दिस इज नॉट मी, नॉट माइंड, अशा प्रकारचं ते उपदेश आहे की कुठलंही ते काय करणार, ते मन शांत करा, एकाग्र करा, शांत व्हा, स्थिर व्हा. आणि त्यानंतर जेव्हा म्हणजे 2 प्रकार सांगितले, समत आणि विपश्यना. समत वेगळी, समत आणि विपश्यना ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा घोळ होतो, सगळ्यांना वाटतं एकच आहे. उदाहरण घ्या, 2 ग्लास घ्या, 2 काचेचे ग्लास घ्या, त्याच्यामध्ये पाणी भरा आणि पाणी भरल्यानंतर त्यामध्ये असणारे थोडीफार माती त्यामध्ये मिक्स करा आणि ते घोळवा. जसं दोन्ही ग्लासामध्ये तसं करा आणि जसं आणि तसं ठेवा. थोड्या वेळानंतर ग्लासामध्ये तुम्ही निरीक्षण केलं तर सगळी माती ही खाली बसलेली तुम्हाला दिसेल आणि वरती पाण्याला दिसेल. त्याला म्हणतात की शांत होणे, चित्त शांत होणे म्हणजे समत. आणि विपश्यनाचा आता पुढचा अर्थ काय होतो? ही जी धूळ, ही जी माती बसलेली आहे, हे जे घाण बसलेली आहे, तिला बाहेर काढणे म्हणजे विपश्यना. हे 2 गोष्टी आहेत. समत म्हणजे शांत होणे, एकाग्र होणे, आणि त्यानंतर विपश्यनेची सुरुवात होते की तुम्हाला आतमधले जे काही क्लेश आहेत
जे काय आसवा आहे त्यांना ते बाहेर काढण्याचं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो किंवा दुःख होतं आहे, जे ज्या कारणाने दुःख होतं आहे त्याला बाहेर काढणं म्हणजे विपश्यना, विशेष दृष्टीने पाहणं त्यांना. हे तुम्हाला कधी समजेल जेव्हा तुम्ही मेडिटेशनसाठी तुम्ही जेव्हा विपश्यना केंद्रामध्ये जाता, जेव्हा पहिल्यांदा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला 3-3.5 दिवस आनापानसती शिकवतात आणि त्यानंतर विपश्यनाचं तुम्हाला कशी विपश्यना करायची हे शिकवतात. तर हे 3.5 दिवस काय आहे तर तुम्हाला शांत करायचं स्वतःला. एका ठिकाणी बसणं म्हणजे दिवस रात्र तुम्हाला तिथे एका ठिकाणी बसायचं आहे. एक 2-2 एक तासाचा प्रत्येक सेशन असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला किती त्रास होत असेल, किती काय होत असेल हे सर्व तुम्हाला पाहायला शिकवतात. जेव्हा तुम्ही शांत व्हाल त्यानंतर तुम्हाला विपश्यना शिकवली जाते. तसं इथे सांगितलं की पहिलं तुम्ही निरीक्षण करा, जे काही तुम्ही संस्कार निर्माण केलेले आहेत जे ते माझे नाही आहेत अशा तिने सांगितलेलं आहे. तस्साहं वचनं श्रुत्वा पटाचारानुशासनी पादे पक्खालयित्वानं एकमंते उपाविसी. म्हणजे हे सर्व कोणी सांगितलेलं आहे की पटाचारा ही जी त्यांची शिक्षिका होती, या पटाचारा थेरीने हे तिला म्हणजे हे सर्व सांगितलेलं आहे. तस्साहं वचन श्रुत्वा, तिची वाणी म्हणजे पटाचारीचा उपदेश ऐकल्यानंतर मी पाय धुतले. पादे पक्खालित्वानं, पाय धुतले. एकमंते उपाविंसी म्हणजे एकांत स्थानी ध्यानासाठी बसले. तस्साहं संधी झालेले, तस्स अधिक अहं त्याचा मी आहे किंवा मी त्याचा आहे. वचनं शब्द किंवा उपदेश, सुतवा ऐकून किंवा ऐकल्यानंतर, पादे पक्खालित्वानं पाय धुवून पाय स्वच्छ करून, एकमंते एकांत स्थानी, उपाविंसी ध्यानासाठी बसले. अशा प्रकारे ह्या गाथेचा अर्थ होतो. पुढे लिहिलेलं आहे रत्तिया पुरीमे यामे पुब्ब जाती अनुसरिं रत्तिया मध्यमा यामे दिव्य चक्षु विशोधई. काय सांगत आहे? रत्तिया पुरीमे यामे म्हणजे रात्रीच्या पहिल्या प्रहारात, पुब्ब जाती अनुसरिं मी माझ्या पूर्वजन्माचे स्मरण केले. रत्तिया मध्यम यामे मध्य प्रहारात म्हणजे रात्रीच्या मध्य प्रहारात, दिव्य चक्षु विशोधईन मी दिव्य दृष्टी किंवा अभिज्ञा शुद्ध केली. रत्तिया रात्र, पुरीमे यामे पहिल्या प्रहारात, पुब्ब जाती पूर्वजन्म, अनुसरी म्हणजे आठवले, दिव्य चक्षु म्हणजे सामान्य मानवी डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी पाहण्याची अलौकिक क्षमता, विशोधही म्हणजे शुद्ध करणे. अशा प्रकारे ह्या गाठेचा अर्थ होतो. रत्तिया पश्चिमे यामे तमोखंदं पदालयीन तेविज्या अथ उठ्ठासिं कताते अनुशासनी. रत्तिया रात्र, पश्चिमे यामे नंतरच्या प्रहारात, तमोखंदं पदालयीन. तमोखंदं म्हणजे अज्ञानाचा जो घन अंधार आहे, अज्ञानाचा प्रचंड घट्ट व दीर्घ असलेला ढिगारा जो प्रज्ञेच्या आडवा येतो. पदालयीन म्हणजे पूर्णपणे भेदून टाकणे किंवा नष्ट करणे. तेविज्या म्हणजे तीन विद्या कुठल्या? पुब्बे निवास ज्ञान पूर्वजन्माचे स्मरण किंवा ज्ञान, दिव्य चक्षु ज्ञान म्हणजे अलौकिक दृष्टी, आणि आसव खय ज्ञान म्हणजे मानसिक अशुद्धींचा नाश किंवा विकारांच्या समाप्तीचे ज्ञान. पुढे अथचा अर्थ होतो तेव्हा, मग किंवा नंतर. उठ्ठासी उठला किंवा प्रकट झाला किंवा बाहेर आला. कथा म्हणजे केलेले, पूर्ण केलेले ते म्हणजे ते. अनुशासनी म्हणजे जे सतत व सातत्याने शिकवले जाते. शिस्त, सल्ला, सतत दिलेला उपदेश किंवा मार्गदर्शन. अशा प्रकारे पहिल्या ह्या गाथेचा अर्थ होतो. तर ह्याचा अर्थ काय होतो? रत्तिया पश्चिम यामे तमोखंदं पदालयीन तेविज्या अत उठ्ठासी कथाते अनुशासनी. अंतिम प्रहारात मी अज्ञानाचा घन अंधकार नष्ट केला. मी 3 विद्या प्राप्त करून उठले. तुमची आज्ञा पूर्ण झालेली आहे. तुमची आज्ञा म्हणजे कोणाची? आज्ञा म्हणजे शिकवण, म्हणजे तुम्ही दिलेला उपदेश हा माझा पूर्ण झालेला आहे. कोणाचा? तर पटाचारा थेरीने दिलेला उपदेश. सक्कं व देवातीदसा संघामे अपराजितं पुरखत्वा विहस्सामी ते विज्ञामी अनासवा. आता इथे
काय म्हणतात त्याला, सक्कं देवा तिदसा, म्हणजे सक्कं इंद्रदेव, तिदसा म्हणजे 3 लोकांमधलं, संघामे संग्रह केलं म्हणजे युद्ध, अपराजितं म्हणजे ज्याचा पराभव झालेला नाही आहे. इथे उपमा दिलेली आहे, लक्षात घ्या. नाहीतर प्रत्येकाला बोललं की काहीतरी वेगळाच अर्थ काढतील. फक्त ही उपमा आहे, समजून घ्यायची, आपण समजून घ्यायला पाहिजे. जे पाली भाषेचे अभ्यासक आहेत त्यांनी इथे जर अशा प्रकारचं आलेलं आहे, शब्द आलेला आहे, तर ती उपमा आहे एक प्रकारची, की ज्याप्रमाणे इंद्रदेवाने ह्या 3 लोकांमध्ये युद्ध करून जो अपराजित आहे असा इंद्रदेव, देवांचा देव, अशा प्रकारचं उपमा दिलेली आहे. पूरकत्वा पुढे ठेवून केलेले किंवा प्राधान्य दिलेले किंवा सन्मान दर्शवलेले. विहसामी म्हणजे विहसामी, याच्यामध्ये इथे तुम्हाला भविष्यकाळाचा प्रत्यय लागलेला आहे, इस्सामी झालेला आहे. हे भविष्यकाळातील क्रियापद आहे, जे व्यक्ती किंवा प्राणी भविष्यात राहील, जिवंत असेल असा अर्थ दर्शवते. तेवी जामी 3 विद्यांची स्वामी झालेली. तेवी जामी म्हणजे 3 विद्यांची स्वामी. कुठली 3 विद्या आहे? दिब्बचक्कू, पुब्बे निवासन आणि आसोखज्ञान, ह्यांचे ह्या 3 विद्यांचं ज्ञान असणे. अनासावा म्हणजे दोषमुक्त, अशुद्धीमुक्त, जड पदार्थापासून मुक्त. उदाहरणार्थ हे निब्बाण किंवा अहरंत अवस्थेला सूचित करण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो? जसे 33 देव युद्धात अजय असलेल्या इंद्रदेव यांचा सन्मान करतात, जसे 33 देव युद्धात अजय असलेल्या इंद्रदेव यांचा सन्मान करतात, तसेच मी तुमचा आदर करीत राहीन. 3 विद्यांची स्वामी झालेली, सर्व आसो कल्मशापासून मुक्त मी पूर्णतः विमुक्त झाले आहे. म्हणजे ही आता अहर्त झालेली आहे, सर्व क्लेशातून ती दूर झालेली आहे, सर्व क्लेशापासून दूर झालेली आहे. त्यामुळे ती सांगायला काय, मी पूर्णतः विमुक्त झालेले आहे. पहिले त्यांनी आपल्या गुरूंना आदर दिलेला आहे. पहिल्या गाथेमध्ये सक्कम देवा तिरसा संघामे अपराजिता पुरकत्वा विहसामी, म्हणजे जसे 33 देव युद्धात अजय असलेल्या इंद्रदेव यांचा सन्मान करतात, तसेच मी तुमचा आदर करीत राहील. कोणाचा आदर? तर पटाचाराचा. उपमा देऊन सांगितलेली आहे. 3 विद्यांची तेवी जामी अनासावा, 3 विद्यांची स्वामी झालेले मी सर्व आसवांपासून मुक्त झालेले आहे आणि विमुक्त झाले. याचा अर्थ त्यांना आता निब्बाणाची अवस्था त्यांनी प्राप्त केली, त्या अहर्त झालेल्या आहेत. अशा प्रकारची ही उत्तर थेरी यांनी आपलं मनोगत किंवा आपलं जे काय आपल्या आयुष्यामध्ये जे घडलेले प्रसंग आहेत ते इथे व्यक्त केलेले आहेत. पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला काय समजलं की जे तरुण आहेत ते आपल्या मातापितांचा किंवा मुलांचा, पत्नीचा सांभाळ करण्याचे धन गोळा करतात. त्याच्यासाठी ते रोज राबत असतात. पण इथे पटाचाराचा तेव्हा तिने उपदेश ऐकला की हा धनांपेक्षा वेगळं आहे. ह्या धनांपेक्षाही तुम्ही जर बुद्धांचा उपदेश ऐकला, जर त्यांच्या उपदेशानुसार आचरण केलं तर तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही. एक वेळ तर तुम्हाला रोजंदारपण करताना कुठल्याही पद्धतीने तुम्ही काही ना काही मिळवत असताना तुम्हाला कधी ना कधी त्याचा पश्चाताप होतो. पण जर बुद्धांचे शिकवण ऐकून त्यावरती आचरण केलं तर तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही. हे दुसऱ्या गाथेमध्ये आपण पाहिलं. तिसऱ्या गाथेमध्ये पाहिलं की आपलं मन हे सैरावर धावत असतं, त्याला एकाग्र केलं पाहिजे, एकाच ठिकाणी ठेवलं पाहिजे. आपले जे संस्कार आहेत त्याला मी माझे नाही असं समजून त्याच्यावर निरीक्षण केलं पाहिजे आणि पुढे जाऊन ती आपले पाय धरून एका ठिकाणी बसते, शांतपणे बसते, मन एकाग्र करते. जसं मी तुम्हाला सांगितलं, समत आणि विपश्यना करून पुढे जाऊन ती आपल्या पहिल्या यामामध्ये म्हणजे रात्रीच्या पहिल्या प्रहरात ती पुब्ब जाती म्हणजे पूर्वजन्माच्या आठवण करते. दुसऱ्या प्रहारामध्ये त्याला दिब्बचक्कूंची प्राप्ती होते. तिसऱ्या म्हणजे नंतरच्या प्रहारामध्ये जो अज्ञानाचा अंधकार घनट अंधकार पसरला होता तिथं दूर सारते आणि पुढे जाऊन ती 3 विद्यांची स्वामी होते. 3 विद्या कुठल्या सांगितल्या तर पुब्बे निवासन ज्ञानं, दिब्बचक्कू ज्ञानं, आसवखय ज्ञानं.
हे तीन विद्यांची ती स्वामी बनते, म्हणजे मालकीन बनते किंवा त्याच्यावरती अधिकार प्राप्त करते. आणि पुढे जाऊन जसं इंद्रदेवांचं जो अपराजित देव आहे, इंद्रदेव जो अपराजित आहे त्यांचा इतर देवचे सन्मान करतात, तसंच मी पटाचाराने जो दिलेला मला उपदेश आहे त्या उपदेशाच्या अनुसरणाने मी आता 3 विद्यांची स्वामी झाली आहे, म्हणून मी त्यांचा आदर करते आहे. आणि आता ह्या क्षणाला मी आता निर्माणाची अवस्था प्राप्त केलेली आहे, कारण मी माझे सर्व क्लेश आसवखयी आहेत, जे काय माझ्याकडे क्लेश आहेत, राग मोह दोष हे सर्व जे आहे ते मी सर्व नष्ट केलेले आहेत. अशा प्रकारची ते आपले मनोगत व्यक्त करते आहे उत्तरा थेरी. सो आय होप तुम्हाला आजचं हे उत्तरा थेरी प्रत्येक गाथा आणि त्याचं शब्दाचा अर्थ मी ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तो आपल्याला समजला असेल मी गृहीत धरतो. आणि हा 10वीचा जो पद्य विभागातला जो थेरी गाथामधला हा सप्तक निपातमध्ये हे तुम्हाला थेरी गाथा मिळेल. तिथे जाऊन तुम्ही स्वतःहून पण अभ्यास करू शकता. आय होप तुम्हाला आजचा लेसन तुम्हाला समजला असेल मी गृहीत धरतो. जर आपल्याला आजचा धडा किंवा आजची गाथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला कमेंट करून सांगा की आजची थेरी तुम्हाला कशी समजली की नाही समजली, समजून सांगा. किंवा माझे जे व्हिडिओ आहेत पाली भाषेवरती ते आपल्याला कसे वाटतात हेही मला समजून सांगा, मला कमेंट करून सांगा. आजच्या पुरतं इथेच थांबतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री पुन्हा एकदा व्यक्त करून इथेच रजा घेतो. नमो बुद्धाय.